तर विद्यार्थी मित्र हो, हा आहे फ्रेमवर्क और फॉर्मेट ऑफ द ॲक्टिव्हिटी शीट SSC ॲक्टिव्हिटी शीट पॅटर्न स्टँडर्ड 10th माय इंग्लिश कोर्स बुक 10 थर्ड लँग्वेज। तर हा जो पॅटर्न बघत आहात तुम्ही, तर हा 9व्या आणि 10व्या वर्गासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्ही बघा, रिटर्न क्वेश्चन पेपर आहे तो 80 मार्काचा आहे। याच्यामध्ये डिफिकल्ट वाइज डिस्ट्रीब्यूशन ऑफ मार्क्स इन 80 मार्क्स पेपर शुड बी 40% इझी आहे, 40% मीडियम आहे आणि 20% हा चॅलेंजिंग क्वेश्चन असतो। दिस इज फॉर्मेट ऑफ ॲक्टिव्हिटी शीट। सेक्शन आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत। त्याच्यानंतर स्किल किंवा टेस्टिंग आयटम्स आहेत, तर तेही आहे। त्याच्यानंतर तो प्रश्न किती मार्काचा आहे, ती ॲक्टिव्हिटी किती मार्काची आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीला सोडवण्यासाठी किती अपेक्षित वेळ लागायला पाहिजे, एक्सपेक्टेड टाईम लागायला पाहिजे, तर हे इथं दिलं आहे। तर बघा, सेक्शन 1 हा लँग्वेज स्टडीवर असतो आणि हा प्रश्न पहिला असतो। हा पहिला प्रश्न A किंवा B अशा प्रकारचे 2 उपप्रश्न असतात। तर पहिला उपप्रश्न हा A 8 मार्काचा असतो, त्याला सोडवण्यासाठी आपल्याला 12 मिनिटाचा वेळ अपेक्षित वेळ लागायला पाहिजे, त्यापेक्षा जास्त वेळ लागायला नको। त्यानंतर पहिल्या प्रश्नांचाच उपप्रश्न आहे B, तोही लँग्वेज स्टडीचाच आहे, तर तो 2 मार्काचा आहे, त्याला सोडवण्यासाठी आपल्याला 3 मिनटं पाहिजे। तर त्याच्यानंतर वळूया सेक्शन 2 हा टेक्स्टुअल पॅसेजवर असतो, म्हणजे आपल्या पुस्तकामधून टेक्स्टबुकमधून जे पॅसेज असतात, लेसन असतात, तर त्या लेसनमधूनच कुठल्या 2 लेसनमधूनच आपल्याला 2 पॅसेज दिले जातील। तर हाही दुसरा प्रश्न 2 उपप्रश्नामध्ये विभागला गेला आहे। तर पहिला आहे A, तो टेक्स्टुअल पॅसेज 10 मार्काचा आहे आणि त्याला सोडवण्यासाठी आपल्याला 15 मिनिटाचा अपेक्षित वेळ लागायला पाहिजे, 15पेक्षा जास्त वेळ लागू नये। त्यानंतर सेकंड उपप्रश्न आहे B, हा टेक्स्टुअल पॅसेजचा आहे, हा सुद्धा 10 मार्काचाच आहे आणि 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ त्याला लागू नये। त्याच्यानंतर सेक्शन 3 आहे पोएट्री सेक्शन। तर पोएट्रीवर A आणि B असे 2 उपप्रश्न असतात। तर A असतो पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन, हा 5 मार्काचा प्रश्न आहे, याला सोडवण्यासाठी 10 मिनिटाचा अपेक्षित वेळ लागू शकतो। त्याच्यानंतर जसं उपप्रश्न आहे B तिसऱ्याचा, तर तो पोएम फॉर अप्रिशिएशन आहे। तर अप्रिशिएशन ऑफ द पोएममध्ये 5 मार्काचा हा प्रश्न आहे आणि त्याला सोडवण्यासाठी आपल्याला निदान 8 मिनिटाचा वेळ लागायला पाहिजे। त्यानंतर सेक्शन 4 येतो, हा नॉन टेक्स्टुअल पॅसेजचा असतो। तर क्वेश्चन नंबर 4 हा नॉन टेक्स्टुअलचा आहे आणि तो 10 मार्काचा आहे। जसे हे पॅसेज असतात, तर अगदी त्याचप्रमाणे याच पॅटर्नवर हा पॅसेज असतो, फक्त फरक एवढा आहे की हा अनसीन आहे आणि हा सीन पॅसेज असतो। याला सोडवण्यासाठी हा अनसीन असल्यामुळे, हा टेक्स्टबुकच्या बाहेरून असल्यामुळे याला सोडवण्यासाठी 5 मिनिटाचा जास्त अवधी लागेल, म्हणजे याला सोडवण्यासाठी आपल्याला 20 मिनटं लागू शकतात। तर अशा पद्धतीने हा पॅटर्न तुम्ही लक्षात ठेवा। आता बघा, हा नॉन टेक्स्टुअलचा B आहे, तर हा उपप्रश्न B कशावर आहे, तर समरी ऑफ द सेम नॉन टेक्स्टुअल पॅसेज, म्हणजे त्याच पॅसेजवर तुम्हाला समरी लिहायचं आहे, म्हणजे त्या पॅसेजचा तुम्हाला सार लिहायचा आहे आणि तो आपल्या शब्दात लिहायचा आहे आणि याच्यावर 5 मार्क्स असतात आणि याला सोडवण्यासाठी आपल्याला अपेक्षित 15 मिनिटाचा वेळ लागू शकतो। त्यानंतर सेक्शन 5 वर येऊया। तर हा रायटिंग स्किलवर आहे आणि रायटिंग स्किलवर प्रश्न क्रमांक 5, त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 6, म्हणजे 2 प्रश्न या सेक्शन 5 वर अवलंबून आहे, रायटिंग स्किलवर डिपेंड आहे। तर प्रश्न क्रमांक 5 जो आहे, क्वेश्चन नंबर 5, हा A आणि B या 2 मध्ये विभागला गेला आहे। तर प्रश्न क्रमांक 5वा A हा लेटर रायटिंगवर आहे, त्याच्यामध्ये फॉर्मल आलं आणि इनफॉर्मल आलं। तर हा 5 मार्काचा प्रश्न आहे आणि याला सोडवण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटाचा वेळ लागेल। त्याचप्रमाणे हा डायलॉग रायटिंग जर तुम्ही लिहित असाल, तर याच्यावर डायलॉग रायटिंग किंवा स्पीच या 2 पैकी एक लिहायचं आहे। तर याच्यामध्ये फॉर्मल किंवा इनफॉर्मल लिहायचं आहे आणि याच्यामध्ये Bमध्ये डायलॉग किंवा स्पीच या 2 पैकी एक लिहायचं आहे। तर याला सोडवण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटाचा वेळ लागेल आणि हा 5 मार्काचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर आता बघूया क्वेश्चन नंबर 6A, हा इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा आहे। याच्यामध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल, म्हणजे पॅसेज दिलं असेल तर त्याला तुम्ही टेबलच्या
स्वरूपात त्याची पूर्ण माहिती मांडू शकता किंवा टेबलच्या स्वरूपात जर एखादी माहिती असेल तर त्याला तुम्ही पॅसेजच्या स्वरूपात लिहायचं आहे. हा 5 मार्काचा प्रश्न आहे आणि यालासुद्धा सोडवण्यासाठी तुम्हाला 15 मिनटाचा वेळ लागू शकतो. बघूया क्वेश्चन नंबर 6 बी. तर हा एक्सपांड द थीम आहे, म्हणजे एखादा विषय दिला जाईल आणि त्याचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाईल, तर त्याच्यावर तुम्हाला लिहावं लागेल. याच्यामध्ये न्यूज रिपोर्ट आहे, न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन किंवा डेव्हलपिंग अ शॉर्ट स्टोरी. तुम्हाला हेडलाईनवर किंवा मग एखादी स्टोरी दिलेली असेल तर त्याला डेव्हलप करायचं आहे, त्याचा विस्तार करायचा आहे. तर हा 5 मार्काचा प्रश्न आहे आणि याला अपेक्षित वेळ 15 मिनटाचा असेल. म्हणजे रायटिंग स्किलवर जो आहे तर यामध्ये क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 आहे, तर प्रत्येकाला सोडवण्यासाठी तुम्हाला 15-15 मिनटाचा वेळ अपेक्षित आहे आणि या एवढ्या वेळामध्येच तुम्हाला सोडवायचं आहे, यापेक्षा जास्त वेळ लागू नये. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट. क्वेश्चन नंबर 7 हा स्किल डेव्हलपमेंटचा असेल आणि याच्यावर ट्रान्सलेशन करायला सांगितलं जाईल, म्हणजे तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये भाषांतर करावं लागेल. त्याच्यामध्ये ए, बी आणि सी अशा प्रकारचे 3 उपप्रश्न असतील आणि याच्यावर एकूण 5 मार्क असतील आणि हा 7 मिनटात तुम्हाला सोडवायचा आहे प्रश्न क्रमांक 7. तर अशा पद्धतीने तुमचं सगळं जर वेळेचं आपण या मर्यादेत जर तुम्ही पेपर सोडवला तर तुम्हाला शेवटी 15 मिनटं रिव्ह्यूसाठी वेळ मिळेल, म्हणजे आपण सोडवलेला पेपर बरोबर आहे की नाही, कुठं सुटून तर गेलं नाही ना, हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला 15 मिनटाचा वेळ लागेल. तर अशा पद्धतीने एकूण हा 80 मार्काचा पेपर तुमचा 180 मिनटात सोडवून होईल. तर विद्यार्थी मित्र, या पॅटर्नचा तुम्ही निश्चित आपल्या परीक्षेमध्ये अवलंब करा आणि बोर्डाची परीक्षा येण्याआधी सराव म्हणून सोडवून पहा आणि या वेळामध्ये तुमचं सोडवून होते की नाही, तर त्याला सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जर सोडवून होत नसेल तर पुन्हा सराव करण्याचा प्रयत्न करायचा. तर बघूया आता यानंतर नेक्स्ट. Hello all my dear student of class 9th and 10th. You are most welcome in my channel Learn English Grammar and Textbook or Learn English Guru Arivar. तर प्रिय विद्यार्थ्यांनो, सगळ्यांना माझा नमस्कार. तर आज आपण समजून घेऊया वर्ग 9व्यासाठी आणि वर्ग 10व्यासाठी इंग्रजी विषयाच्या क्वेश्चन पेपरबद्दल संपूर्ण माहिती. तर बरेच विद्यार्थी वर्ग 9मध्ये किंवा 10मध्ये शिकणारे असतील तर त्यांना बहुतांश विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या ॲक्टिव्हिटी शीटबद्दल म्हणजे क्वेश्चन पेपरबद्दल माहिती राहत नाही की त्यामध्ये किती प्रश्न असतात आणि कोणत्या प्रश्नावर किती गुण असतात आणि एकूण पेपर हा किती मार्काचा आहे असंही बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत राहत नाही. तर म्हणून मी तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत निश्चित बघायचं. तर यामध्ये बघूया ॲक्टिव्हिटी शीट हा 10व्या वर्गाचा 2020चा पेपर आहे बोर्डाचा आणि यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न असतात आणि त्याच्यावर किती गुण असतात तर ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर क्वेश्चन या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये म्हणजे 9वा वर्ग म्हणा किंवा 10वा वर्ग म्हणा, त्या 10व्या वर्ग आणि 9व्या वर्गाच्या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयामध्ये एकूण 7 प्रश्न असतात आणि हा मराठी 3rd लँग्वेज मराठी मीडियमचा पेपर आहे. तर या पेपरमध्ये तुम्हाला एकूण 7 प्रश्न असतात आणि 7 प्रश्नामध्ये प्रश्न पहिला बघूया. सगळ्यात प्रथम हा लँग्वेज स्टडीवर असतो, हा 10 मार्काचा प्रश्न असतो. याच्यामध्ये 2 उपप्रश्न असतात ए आणि बी. तर ए हा 8 मार्काचा प्रश्न आहे आणि याच्यावर 6 उपप्रश्न असतात 1, 2, 3, 4 आणि 5 आणि 6. तुम्हाला अटेम्प्ट एनी 4 म्हणजे कोणतीही 4 सोडवायची असतात. तर या 4मध्ये तुम्ही कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स युजिंग करेक्ट लेटर सोडू शकता किंवा पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर सोडू शकता किंवा पंक्च्युएट द फॉलोइंग सोडू शकता. मेक 4 वर्ड्स युजिंग द लेटर्स इन द वर्ड्स अनबिटेबल. तर अशा पद्धतीने इथं कोणताही शब्द असेल तर त्याच्यापासून 4 शब्द तुम्हाला लिहायचे असतात किंवा राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. तर या एक्झाम्पलमध्ये जशा पद्धतीनं दर्शवलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला याचे डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायचे आहेत. तर किंवा हा कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन ॲड एनी
4 वर्ड्स इज बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड्स. अशा प्रकारचा तुम्हाला हे 6 उपप्रश्न दिले जातील आणि 6 पैकी कोणती 4 तुम्हाला सोडवायचे आहेत. तर 4 जरी सोडवायला म्हटलं आहे, परंतु परीक्षेमध्ये सोडवत असताना 6चे 6ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर बघूया बी. आता याच्यामध्ये बीमध्ये काय असते, तर हाही आपला ग्रामरवर अवलंबून असतो. तर याच्यामध्ये अटेम्प्ट एनी वन, तर प्रश्न क्रमांक पहिल्याचा ए किंवा बी सोडवायचा. या दोनपैकी कोणते एक सोडवायचं. यामध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे अटेम्प्ट एनी वन, तर ए किंवा बी या दोनपैकी कोणते एक सोडवायचं. तर अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक पहिला किती मार्काचा असा, टेक्स्टुअल पॅसेज. टेक्स्टुअल पॅसेज म्हणजे काय, आपल्या टेक्स्टबुकमधून दिलेले पॅसेज, याला सीन पॅसेज असेही म्हणतात. आणि याच्यामध्ये 2 पॅसेज 10-10 मार्काचे असतात. म्हणजे 20 मार्काचा हा दुसरा प्रश्न हा 20 मार्काचा आहे आणि हा सीन पॅसेज आहे, म्हणजेच आपल्या टेक्स्टबुकमधून दिलेला आहे. तर याच्यावर एकूण 5 उपप्रश्न असतात. तर पहिला प्रश्न बघा, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. तर हे ट्रू आहेत की फॉल्स आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. तर हा 2 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर हा एकूण पॅसेज झाला, आपल्या टेक्स्टबुकमधूनच आलेला पॅसेज आहे. आणि या पॅसेजचा दुसरा जो प्रश्न आहे तर तो अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पर देअर सिक्वेन्स अकर्ड इन द पॅसेज. म्हणजे या पॅसेजमध्ये हे सेंटेन्स कसे आले आहेत, ह्या क्रमाने यांचा क्रम कसा आहे, तर ते तुम्हाला क्रम लिहायचं असते. तर हा 2 मार्काचा प्रश्न आहे. मॅच द सिनॉनिम्स. मॅच द सिनॉनिम्समध्ये जे समानार्थी शब्द आहेत तर ते तुम्हाला त्यांची जोडी जुळवायची असते. तर हा व्होकॅब्युलरीवर असते आणि हा 2 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर A4 तर डू ॲज डायरेक्टेड, हा सुद्धा 2 मार्काचा प्रश्न आहे. याच्यामध्ये 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. त्याचा प्रश्न पर्सनल रिस्पॉन्सचा असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचे मत नोंदवायचे असते. तुमचे मत काय आहे हे नोंदवायचे असते. तर तो 2 मार्काचा प्रश्न. तर अशा पद्धतीनं एक पॅसेज हा 10 मार्काचा असतो, ज्याच्यावर 2-2 मार्काचे हे 5 उपप्रश्न असतात. तर अशा पद्धतीनं 10 मार्काचा प्रश्न झाला. आणि त्याच्यानंतर त्या दुसऱ्याच प्रश्नाचा आता बी बघूया. तर तोही सीन पॅसेजच आहे. रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आपल्याला पॅसेज वाचायचा आणि दिलेल्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करायचं आहे. याच्यामध्ये कंप्लीट द सेंटेन्स म्हणजे हे विधान वाक्यामध्ये पॅसेजमध्ये दिलेलं आहे आणि या पॅसेजलाच तुम्हाला इथं कोणतं रिकाम्या जागेमध्ये कोणतं येईल तर पॅसेजलाच बघून तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. जसा हा पॅसेज आहे आणि पॅसेजला वाचायचा आहे आणि पॅसेज वाचून तुम्हाला ते विधान पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर बी आहे कंप्लीट द वेब, म्हणजे ही वेब आहे आणि ही वेब पॅसेजला वाचून तुम्हाला ही वेब पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतरचं आहे राईट एंटॉनिम्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स. तर याच्यामध्ये तुम्हाला अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत. पॅसेजमधूनच अपोजिट वर्ड्स लिहायचे आहे. त्याचा हा 2 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर B4 हा सुद्धा 2 मार्काचा प्रश्न आहे. याच्यामध्ये ए आणि बी हे प्रत्येकी 1-1 मार्काचे प्रश्न आहेत. तर त्याला सोडवायचं आहे. यामध्ये बघा तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने आता बघूया B5 म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स. याच्यामध्ये स्वतःचे मत लिहायचं आहे. हा 2 मार्काचा प्रश्न आहे. तर अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 2 हे 2 पॅसेज असतात 10-10 मार्काचे. तर तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता बघूया क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन नंबर 3 म्हणजे सेक्शन 3 पोएट्रीवर असतो आणि हा 10 मार्काचा प्रश्न असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला मॅच द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे जे इथूनच कवितेमधूनच काही वाक्य दिलेले आहेत तर ते तुम्हाला सोडवायचे आहेत. तर यांची जोडी जुळवायची आहे. तर हा 2 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर A2 म्हणजे पोईमवर 5 मार्काचा पहिला ए हा 5 मार्काचा असतो. त्याच्यावर 3 उपप्रश्न असतात. तर दुसरा उपप्रश्न कसा आहे, राईट एनी 4 ॲडव्हाइसेस दॅट पोएट हॅज गिवन इन स्टँजा 1. तर या स्टँजामध्ये तुम्हाला स्टँजावरच आधारित हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर ॲड युअर रायमिंग पेअर्सवर आधारित आहे. रायमिंग पेअर्स लिहायचं आहे.
तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर ए वर हे 3 उपप्रश्न झाले. पहिला, त्याच्यानंतर A2 आणि A3 हे 5 मार्काचे 3 प्रश्न उपप्रश्न तुमचे सोडवून होतात. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3चा बी असतो, तो असतो अप्रिसिएशन ऑफ द पोएम. तर हा 5 मार्काचा प्रश्न असतो आणि या अप्रिसिएशन ऑफ द पोएममध्ये 5 उपप्रश्न असतात. तर असे 5 उपप्रश्न दिलेले आहेत इथं. टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. तर हा अशा पद्धतीचा अर्धा मार्काचा प्रश्न आहे. राईम स्कीम 1 मार्क, फिगर ऑफ स्पीच 1 मार्क आणि सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम हा 2 मार्काचा प्रश्न असतो. तर अशा प्रकारे 10 मार्काचा कवितेवर अवलंबून असतो. प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला केव्हा विचारलं प्रश्न क्रमांक 3 कशावर आधारित असतो तर पटकन सांगता यायला. यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. हा सेक्शन 4 आहे. क्वेश्चन नंबर 4 हा नॉन टेक्स्टुअल पॅसेज असतो. नॉन टेक्स्टुअल पॅसेज म्हणजे काय? अनसीन पॅसेज. अनसीन पॅसेज म्हणजे काय? तर हा पॅसेज तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेला नाही, हा आपल्या सिलेबसच्या बाहेरचा आहे आणि म्हणून याला नॉन टेक्स्टुअल पॅसेज आहे. म्हणजेच हा टेक्स्टबुकमध्ये दिलेला नाही, टेक्स्टबुकच्या बाहेरचा हा उतार आहे, हा पॅसेज आहे, म्हणून याला नॉन टेक्स्टुअल पॅसेज असं म्हटलं आहे. तर हा क्वेश्चन नंबर 4 एकूण 15 मार्काचा प्रश्न आहे. तर याच्यावर जो पॅसेज आहे पहिला तो 10 मार्काचा आहे. त्याच्यावरही प्रश्न क्रमांक 2 मध्ये जसा पॅसेज असतो आणि त्याच्यामध्ये जसं A1, A2, A3, A4, A5 किंवा B1, B2, B3, B4, B5 असतात, तर त्याचप्रमाणे उपप्रश्न याच्यावरही असतात. तर A1 फिल इन द ब्लँक्स, ह्या ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा तुम्हाला या पॅसेजमधूनच भरायच्या आहेत. त्यानंतर उपप्रश्न त्या पॅसेजवरच दुसरा उपप्रश्न आहे, हा तिसरा उपप्रश्न आहे. याच्यामध्ये चौथा उपप्रश्न ग्रामरवर आहे आणि शेवटी लास्ट आहे पर्सनल रिस्पॉन्स. तर हा A5चा आहे. असे 2 मार्काचे हे 5 प्रश्न झाले, म्हणजे 10 मार्काचा हा पॅसेज झाला आणि त्याच्यावरच प्रश्न क्रमांक 4 जो आहे तर तो 2 भागामध्ये विभागले गेला आहे, A आणि B. तर A वर पॅसेज असतो आणि B हा समरीवर असतो. आता समरी म्हणजे तो जो मागे पॅसेज बघितला तर त्याच पॅसेजची आपल्याला समरी लिहायचं आहे, म्हणजे संक्षिप्तमध्ये त्याचा सार लिहायचा आहे, आपल्या शब्दात लिहायचा आहे. तर त्याच्यावर 5 मार्क्स दिले जातात. तर अशा प्रकारे तो 15 मार्काचा प्रश्न झाला. तर कधी तुम्हाला विचारलं की चौथा प्रश्न कशावर आधारित असतो तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की तो अनसीन पॅसेज असतो, म्हणजे नॉन टेक्स्टुअल पॅसेज असतो. त्याच्यामध्ये एक पॅसेज असते 10 मार्काचा आणि दुसरा समरी रायटिंग असते, ती म्हणजे 5 मार्काची. तर अशा पद्धतीनं तुम्हाला याबद्दलचं नॉलेज पाहिजे. आता बघूया सेक्शन 5 रायटिंग स्किल. तर सेक्शन 5 रायटिंग स्किलमध्ये प्रश्न क्रमांक 5 आहे आणि तो म्हणजेच लेटर रायटिंगचा आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे लेटर असतात, एक इनफॉर्मल असतो आणि एक फॉर्मल असतो. तर फॉर्मल लेटर लिहायचे असेल तर फॉर्मल लेटर लिहू शकता, इनफॉर्मल लेटर लिहायचं असेल तर इनफॉर्मल लेटर लिहू शकता. आणि हे या दिलेल्या माहितीच्या आधारावरच तुम्हाला तो पत्र लिहायचा असतो. तर हा जो लेटर रायटिंगचा क्वेश्चन आहे हा 5 मार्काचा आहे. हा तुम्हाला लिहिता येत असेल तर हा लिहायचा इनफॉर्मल किंवा मग फॉर्मल लिहायचे, 2 पैकी 1 लिहायचं, ज्याच्यावर 5 मार्क्स तुम्हाला दिले जातील. त्याच्यानंतर हा आहे क्वेश्चन नंबर 5 B. तर याच्यामध्ये डायलॉग रायटिंग असेल किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच असेल. तर डायलॉग रायटिंगमध्ये बघा B1 असेल किंवा B2 असेल. तर याच्यामध्ये 2 पैकी कोणते एक लिहायचं आहे, एक तर डायलॉग रायटिंग लिहा किंवा मग ड्राफ्टिंग अ स्पीच लिहा, 2 पैकी एक लिहायचं आहे. तर डायलॉग रायटिंगमध्ये पुन्हा 3 उपप्रश्न असतात, A, B आणि C. तर A हा जंबल्ड सेंटेन्स असतात, हे तुम्हाला क्रमाने लिहायचे असतात. त्याच्यानंतर कंप्लीट द डायलॉग म्हणजे रिकाम्या डायलॉग दिलेले असते, परंतु तिथं एक ठिकाणी ब्लँक दिलेलं असते, ते तुम्हाला पूर्ण भरायचं आहे योग्य प्रकारे. आणि त्याच्यानंतर C आहे तर तीही डायलॉगच असते, परंतु ती तुम्हाला दिलेल्या विषयावर पूर्ण लिहायची असेल आणि तिथं कमीत कमी 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस पाहिजे.
म्हणजे एकूण त्याच्यामध्ये निदान 6 वाक्य तरी पाहिजे. यानंतर बघूया B2 म्हणजे स्पीच रायटिंगवर. आता हा तुम्ही डायलॉग रायटिंग लिहित नसाल तर मग याला लिहायला पाहिजे स्पीच रायटिंग. आता याच्यामध्ये दिलेल्या विषयावर तुम्हाला आपलं स्पीच द्यायचं आहे. जसं बुक्स आर अवर रिअल फ्रेंड, तर या विषयावर तुम्हाला स्पीच लिहायचं आहे. तर हा 5 मार्काचा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 5 हा 10 मार्काचा प्रश्न झालेला आहे. आता त्याच्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 6. तर हा इन्फॉर्मेशन ट्रान्सफरवर असतो. तर याच्यामध्ये सुद्धा ए आणि बी आहे, 2 उपप्रश्न असतात. तर एमध्ये काय लिहायचं असे, A1 हा 5 मार्काचा आहे. तर त्याच्यामध्ये नॉन व्हर्बल आहे, त्याला व्हर्बल लिहायचं आहे. म्हणजे अशा टेबलच्या स्वरूपात तुम्हाला माहिती दिलेली आहे, हीच माहिती तुम्हाला पॅसेजच्या रूपात बनवायचं आहे. म्हणजे सेंटेन्स एका वाक्यापासून, प्रत्येक वाक्यापासून एक 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 असे सेंटेन्स बनवायचे आहे आणि सेंटेन्स बनवल्यानंतर त्यांचा पॅसेज बनवायचा आहे आणि पॅसेजच्या स्वरूपात हीच माहिती तुम्हाला पॅसेजच्या स्वरूपात लिहायची आहे. समजा हा तुम्हाला लिहायचा नसेल तर तुम्ही मग व्हर्बल टू नॉन व्हर्बल लिहू शकता. म्हणजे ही जी माहिती दिलेली आहे, ही इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे या पॅसेजमध्ये, तर हीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अशा प्रकारच्या टेबलमध्ये लिहायचं आहे. हा जो टेबल आहे या टेबलमध्ये दिलेली माहिती पूर्ण भरायची आहे. जसं ही माहिती कशावर आहे तर रॉकवर आहे. मग त्याचे टाईप्स काय आहेत, तो कशापासून बनतो, त्याचे एक्झाम्पल काय काय आहेत, तर हे सगळे पॅसेजमध्ये दिलेले आहेत. या पॅसेजमध्ये दिलेले आहेत आणि तीच माहिती या टेबलमध्ये भरायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता क्वेश्चन नंबर 6A. त्याच्यानंतर क्वेश्चन 6B हा 5 मार्काचा प्रश्न असतो. तर एक्सपांड द थीम हा 5 मार्काचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा B1 किंवा B2 आहे. म्हणजे एकतर तुम्हाला न्यूज रिपोर्ट सोडवावे लागेल, हा 5 मार्काचा प्रश्न आहे. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन. म्हणजे हा जो हेडलाईन आहे तर याला हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्यूइंग पॅसेजचा उपयोग करून तुम्हाला ही रिपोर्ट लिहायचं आहे. किंवा हे जर लिहायचं नसेल तर याला ऑर आहे, डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग बिगिनिंग, सजेस्ट अ सुटेबल टायटल, आणि याला टायटलसुद्धा लिहायचं आहे. तर तुम्हाला एक काल्पनिक स्टोरी लिहायची आहे. हे जे आहे B2 हा सुद्धा 5 मार्काचाच प्रश्न आहे, याला सोडवायचं. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 हा 10 मार्काचा प्रश्न सोडवून झाला आहे. आणि आता बघूया शेवटचा प्रश्न क्वेश्चन नंबर 7. तर क्वेश्चन नंबर 7 हा ट्रान्सलेशनवर असतो, म्हणजे भाषांतरावर असतो. तर हा 5 मार्काचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये A-B-C असे 3 उपप्रश्न दिले जातात. तर B मध्ये काय दिले जाते, A मध्ये काय दिले जाते, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स. A मध्ये फक्त शब्द दिले जातील, 6 शब्द दिले जातील आणि 6 पैकी एनी 4 कोणती 4 तुम्हाला लिहायचे आहेत. तर यामध्ये काय करायचं, सगळ्याच शब्दाचे तुम्ही भाषांतर लिहायचं. समजा एखादा चुकलास तर आपलं नुकसान होता कामा नये. त्यानंतर याच प्रश्नाचा B बघा, इथं B दिलेला आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स. आता याच्यामध्ये सेंटेन्स दिले आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये लिहायचं आहे. तर इथं 4 सेंटेन्स दिले आहेत, 4 पैकी एनी 2 कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. परंतु तुम्ही परीक्षेत पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स ऑर प्रोवर्ब्स, म्हणजे हे म्हणी दिलेले आहेत आणि यामध्ये 2 म्हणी दिलेल्या आहेत, परंतु त्यापैकी कोणती एक तुम्हाला सोडवायचे आहे. जरी एक सोडवायचे म्हटलं तरी तुम्ही दोन्ही सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्हाला पूर्ण 10व्या वर्गाच्या या क्वेश्चन पेपरला तुम्हाला प्रत्यक्षात दाखवला आहे. आणि हा 80 मार्काचा पेपर, याच्यावर एकूण 60 प्रश्न असतात. 60 मध्ये एकूण 80 मार्काचा हा पेपर आहे. आणि कोणता प्रश्न हा किती मार्काचा आहे हे सांगितलं आहे. तर याद्वारे तुम्हाला कल्पना येईल की 10व्या वर्गाच्या किंवा 9व्या वर्गाच्या इंग्रजीच्या क्वेश्चन पेपरला कशा पद्धतीनं किती प्रश्नामध्ये विभागलं गेलं असते आणि किती मार्क्स कोणत्या प्रश्नावर असतात याची तुम्हाला पुरेशी जाणीव आलेली असेल. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना
हेच ठाऊक नसते 10व्या वर्गात किंवा 9व्या वर्गात येऊनही की किती प्रश्न असतात, त्यांना किती गुण असतात. तर या व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याला माहिती झालेली असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं आणि प्रथमच माझ्या चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. वी शॅल मीट अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय.